शिक्षक, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, रेहमान पठाण सर यांच्या यूट्यूब चॅनलवरती मी दिवसे मॅडम पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। या चॅनलद्वारे आम्ही घेऊन आलेलो आहोत मिशन टीईटी ऑनलाइन बॅच 2021 आणि काल जसा परिचय दिला त्याच पद्धतीने मानसशास्त्र आणि अंकगणित हे दोन्ही विषय मी घेणार आहे। काल आपण थोडीशी मानसशास्त्राची ओळख करून घेतली। बघा, माझ्याकडे विषय आहे मानसशास्त्र। आपण ॲक्च्युली जेव्हा आपल्याला सिलेबस येतो टीईटीचा त्याच्यामध्ये बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असं विषयाचं नाव येतं, पण आपण मानसशास्त्राचं शॉर्टकट नाव देऊयात आणि पुढच्या तयारीला लागूयात। बघा, मग या मानसशास्त्रामध्ये मी कालच्या तासिकेमध्ये अभ्यास कसा करायचा, कुठले विषय असतात किंवा पेपरला मानसशास्त्रामध्ये किती गुण, मानसशास्त्र या विषयासाठी किती गुण आहेत याच्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला दिलेली आहे किंवा मानसशास्त्राचं आणखी कुठलं रेफरन्स बुक आपल्याला वाचायचं ते देखील मी सांगितले आणि अंकगणिताच्या डेमोमध्ये अंकगणिताविषयीची माहिती जरूर देणार आहे। चला मग आता आजच्या तासिकेमध्ये आधी आपण मानसशास्त्राचा नक्की अभ्यासक्रम काय आहे हे आधी बघूयात आणि शॉर्ट ट्रिक्सने काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे। चला मग वेळ वाया न घालवता आधी महत्त्वाचं कुठले कन्सेप्ट आहेत याच्यामधला सिलेबस किंवा अभ्यासक्रम मानसशास्त्राचा काय आहे, कुठल्या क्रमाने आपल्याला लक्षात ठेवायचे मानसशास्त्र हे मी तुम्हाला सांगते। मानसशास्त्र आणि ॲक्च्युली विषयाचं नाव येते बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, दोन्हीचे काही टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे। त्या सिरीज वाईज तुम्हाला सगळी तयारी करत जायचे। आतापर्यंत कदाचित तुम्हाला कोणी सांगितलं नसेल किंवा टीईटीचे जे काही वेगवेगळ्या प्रकाशनाचे बुक आता मार्केटमध्ये येतात त्याच्यामध्ये थोडक्या भाषेत अगदी अनुक्रमणिकेमध्ये काही टॉपिकची नावं दिली जातील, पण आपल्याला क्रम कुठला लक्षात ठेवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। पहिल्यांदा तर तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे मानसशास्त्र, संकल्पना, त्याची स्वरूप आणि व्याप्ती पण लक्षात घ्यायची। मानसशास्त्राची संकल्पना आणि स्वरूप आणि व्याप्ती। मग आता वाटेल तुम्हाला हे काय आहे संकल्पना, स्वरूप, व्याप्ती, तर आपल्याला मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आणि त्या कोणी लिहिलेल्या आहेत त्यांची नावं लक्षात ठेवायची। जसं मी कालच्या तासिकेत सांगितलं, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र हे अरिस्टॉटल यांनी सांगितलं, डी ॲनिमा ग्रंथ लिहिलं। लक्षात ठेवा, आत्म्याचे शास्त्र अरिस्टॉटल, डी ॲनिमा ग्रंथ। त्या पद्धतीने वर्तनाचे शास्त्र हे वॅटसन यांनी सांगितलं, वर्तन वॅटसन मॅकडुगल म्हणाले की मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र। मॅकडुगल, मॅकचं म आलं होतं, मनाचे शास्त्र त्याच्यामध्ये पण म आला होता। अशा काही अनेक मानसशास्त्रज्ञांच्या किंवा तत्ववेत्यांच्या व्याख्या आपल्याला काही दिलेल्या आहेत, त्या संकल्पनेमध्ये शिकायचे, त्याचे स्वरूप आणि व्याप्ती पण अभ्यासायचे। मग या स्वरूप आणि व्याप्तीमध्ये काय आहे तर मानसशास्त्राच्या काही शाखा आहेत, शरीरविषयक, प्राणीविषयक, गुणिनरीचे मानसशास्त्र, त्यानंतर सगळ्यात जास्त भर दिला जातो बाल मानसशास्त्र आणि सगळ्यात जास्त तो म्हणजे आपला शैक्षणिक मानसशास्त्र। याच्यावरती खूप सारे प्रश्न असतात। शैक्षणिक मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, त्या कोणी मांडल्या ते आपल्याला सांगायचे, ते आपण मानसशास्त्र, संकल्पना, स्वरूप, व्याप्ती याच्यामध्ये त्यांच्या विविध शाखा शिकणार आहे। म्हणजे बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये काय येतं बघा की शरीरशास्त्र विषयक जर का असेल तर तुम्हाला उदाहरण किंवा वाक्य दिलं जातं, मानवी शरीरामधले वेगवेगळे इंद्रिय यांचा अभ्यास करण्यासाठी टिंबटिंब या मानसशास्त्राच्या शाखेचा उपयोग होतो। तर त्याच्यामध्ये आपण काय देणार तर कुठली शाखा असणार आहे, शरीरशास्त्रीय है ना, शरीरशास्त्रीय मानसशास्त्र। त्याबरोबर चिकित्सा मानसशास्त्र पण आहे। समजा एखादी मनोविकृती असेल, कोणकोणत्या मनोविकृती आहेत, त्याची कारणं किंवा निदान कोणत्या पद्धतीने होईल, त्याच्यावरती उपचार कोणता होईल हे सांगणारे शास्त्र म्हणजे टिंबटिंब प्रकारचे मानसशास्त्र। तर तिथं उत्तर येईल आपलं चिकित्सा। त्याचबरोबर गुन्हेगारीचं आहे, व्यक्तिभेदाचं आहे, हे जे काही आता टोटल बघायला गेलं तर खूप साऱ्या शाखा आहेत। डीपमध्ये जर मानसशास्त्र अभ्यासलं तर एकूण 56 शाखा आहे त्याच्यामध्ये, पण आपल्या सिलेबसमध्ये डीएड, बीएड, सीईटीसाठी किंवा हे जे एंट्रन्स एक्झाम देतोय टीईटी किंवा टेट एक्झाम याच्यासाठी 12 आहेत टोटल मानसशास्त्राच्या शाखा, त्या मी तुम्हाला डीपमध्ये शिकवणार आहे आणि प्रश्न कोणता येतो हे पण सांगणार आहे। बऱ्याचदा एक काम करणं सोयीस्कर ठरेल, ज्यावेळेस बोर्डवरती काही गोष्टी नोट डाऊन केल्या जातील तेव्हा नोटबुकमध्ये लिहून घ्या। जरूर तुम्हाला नोट्स वगैरे अवेलेबल होतीलच, पण स्वतःचं थोडंसं काहीतरी पॉईंट काढणं आपल्याला गरजेचं आहे। स्क्रीनशॉट घेतला, पुन्हा लिहिलं तरी हरकत नाही। मग मानसशास्त्रामध्ये बेसिक पहिल्यांदा हे शिकतोय, त्यानंतर बालकासंदर्भात माहितीचे संकलन करण्याच्या पद्धती आहेत।
म्हणजेच मानसशास्त्र अध्यापनाच्या पद्धती आहेत. म्हणजे बघा आपला जो सिलेबस येतोय ना त्यामध्ये टायटल येते बालकांसंदर्भात माहितीचे संकलन करणे. बालकांसंदर्भात माहितीचे संकलन म्हणजे बालकांसंदर्भात तुम्ही माहिती कसं मिळवणार, त्याच्या पद्धती विचारले. माहितीचे संकलन म्हणजे थोडक्यात आपल्या डीएड बीएडच्या सिलेबसमध्ये याच टॉपिकचं नाव काय होतं, मानसशास्त्राच्या अध्यापन पद्धती. मग निरीक्षण, त्यात आत्मनिरीक्षण बाह्य निरीक्षण दोन प्रकार. त्यानंतर सर्वेक्षण असेल, जीवन वृत्तांत, प्रायोगिक, मुलाखत, प्रक्षेपण, समाजमिती तंत्र, या सगळ्या तंत्रांचा अभ्यास करायचा आहे. ते करत असताना अध्यापन पद्धतीचे मूळ दोन प्रकार होते, एक शास्त्रीय आणि दुसरा अशास्त्रीय. खूप वेळा परीक्षेला येतं जीवन वृत्तांत ही पद्धत टिंबटिंब या प्रकारात मोडते, शास्त्रीय अशास्त्रीय दोन्ही किंवा यापैकी नाही. मग अशा वेळेस पण उत्तर देता येणं गरजेचं. थोडक्यात बघा बालकांसंदर्भात माहितीचे संकलन म्हणजे मानसशास्त्राच्या अध्यापन पद्धती आहेत, अध्यापनाच्या पद्धती आहेत. मग याच्यामध्ये आपण सर्वेक्षण करून माहिती मिळवू शकतो बालकांची. पुन्हा या पद्धतींचे फायदे तोटे पण तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेला येतात. पुढीलपैकी सर्वेक्षण पद्धतीचा कोणता फायदा नाही, मग 4 पर्याय असतील, 3 फायदे असतील, 1 तोटा असेल. मग थोडक्यात मी ते पण पॉईंट तुम्हाला लिहून देईल, फायदे कोणते आणि शॉर्टकट लक्षात कसं ठेवायचं ते देखील. त्यानंतर बघा मुलाखत आहे, मुलाखतीसाठी पण प्रश्न तुम्हाला विचारले जातील. समाजमिती तंत्र म्हणजे काय, नक्की त्याच्यामध्ये कोणता प्रकार वापरला जातोय, मग प्रश्नावली वगैरे असे बरेचसे प्रकार आहेत बालकांची माहिती घेण्याचे, ते पण तुम्हाला अगदी डीपमध्ये शिकवले जातील. आणि त्यानंतर महत्त्वाचं येते म्हणजे वाढ व विकास. बालकांचा वाढ व विकास याच टॉपिकला जरा जास्त वेळ लागणार आहे. वाढ आणि विकास याच्यावरती भर पण जास्त असतो परीक्षेमध्ये. एक तर कन्सेप्ट, त्यानंतर वाढ विकास, याच्यामध्ये वाढ आणि विकासाची ओळख करून दिली जाते. वाढ ही कन्सेप्ट काय आहे, विकास म्हणजे काय आहे, दोन्हीत नक्की फरक काय आहे ते सांगितले जाते. त्यानंतर वाढ विकासाच्या अवस्था आहेत बघा. मी तुम्हाला कालच्या तासिकेतही बोलता बोलता सांगितलं होतं कुठल्या अवस्था शिकायच्यात आपल्याला, जन्मपूर्व आणि जन्मोत्तर अवस्था आहे ना. अर्भकावस्था असेल मग त्याच्यामध्ये जन्मपूर्वमध्ये, त्यानंतर पुढे जाऊन जसं गर्भामध्ये वाढ होईल तशा अवस्था सुरूच झाल्या मग है ना. गर्भावस्थेमधले कोणता प्रकार आहे, त्यानंतर किशोरावस्था असेल, बाल्यावस्था, त्याच्यात पुन्हा पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, अशा अवस्था वाढत जातात. आणि कोणत्या वयोगटाला कुठली अवस्था असं नाव दिले ते आपल्याला शिकायचं आहे. डीपमध्ये शिकवलं जाईल, कन्फ्यूज होण्याची गरज नाहीये. पॉईंट्स लिहून पण क्लिअर दिले जातील, ते लक्षात पण राहतील तुमच्या. त्यानंतर वाढ आणि विकास याच्यावरती परिणाम करणारे घटक पण आहेत. वाढ आणि विकास यांच्यावरती परिणाम करणारे घटक मी थोडक्यात लिहून देते, तुम्ही पण थोडंसं लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. कारण काय होईल याचा फायदा की जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय ना तर अगदी बेसिक पासून सुरुवातीपासूनच धडे वाचायचे. समजा मानसशास्त्र विषयाचं पुस्तक एखादं अभ्यासाला घेतले आणि डायरेक्ट तुम्ही अध्यापनाची प्रतिमानच जर का वाचत बसले तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत किंवा योग्य असा स्टडी पण आपला कंप्लीट होणार नाही. मग डायरेक्ट वाढ विकास घेतले, थेट आपण प्रौढावस्था आणि कुमारावस्था वाचू लागलो तर पाठीमागच्या अवस्था समजणार नाही. म्हणून एक क्रम असावा म्हणून आपल्याजवळ ते लिहून घ्या. वाढ विकास टॉपिक आपल्याला करायचे, अवस्था परिणाम करणारे त्याच्यावरती घटक, कोणावरती, वाढ आणि विकासावरती. मग अनुवंश असेल, परिस्थिती असेल, आसपासचा परिसर असेल, याच्यावरती ते परिणाम करणारे घटक त्यांच्याबद्दल पण माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर पुढे येते ते म्हणजे अध्ययन प्रक्रिया. जसं अध्यापन झालं त्याच पद्धतीनं अध्ययन प्रक्रिया पण फार महत्त्वाची. याच्यामध्ये शिक्षण या पॉईंटवरती खूप महत्त्व दिले. शिक्षण म्हणजे एज्युकेशन, मग तो शब्द कुठल्या भाषेतून आला है ना, टू एज्युकेअर याच्यापासून तयार झालेला शब्द आहे, म्हणजे ज्ञान मिळवणे. अशा पद्धतीनं शिक्षणाची काही वैशिष्ट्य वगैरे. अध्यापन प्रक्रिया आपल्याला अध्यापन प्रक्रिया हा घटक आहे, प्रशिक्षण नाही सॉरी, अध्यापन प्रक्रिया. अध्यापनाची प्रक्रिया कशी होते, मग विद्यार्थी केंद्रित प्रक्रिया कोणती आहे है ना. अशा पद्धतीनं आपल्याला याच्याविषयीची माहिती घ्यायची आहे, अध्यापन प्रक्रिया. त्यानंतर अध्ययनाच्या उपपत्ती आहेत, अध्ययनाच्या उपपत्ती, अध्ययन उपपत्ती. मग शिकत असताना ज्या काही उपपत्ती तयार करण्यात आलेल्या आहेत त्या उपपत्ती ह्या एक टॉपिकवरती जास्त भर असतो. जसं की स्किनरने सांगितलेली उपपत्ती, थॉर्नाडाईकची उपपत्ती, पॅवलॉव यांची उपपत्ती. आणि आपल्याला लिमिटेड थोड्या माहिती आहेत, परंतु टेटमध्ये मात्र
जे पेपर 2 देत आहेत ना त्यांना जरा जास्त उपपत्तींचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. पुढे त्यांना जाऊन ती CS जड्डे यांनी घेतलेली उपपत्ती आहे, बॅगले यांनी सांगितलेली आहे, कोलर, कोफका, वर्धायमर यांनी सांगितलेली उपपत्ती आहे. टेन्शन घ्यायचं नाहीये, सगळ्या उपपत्ती अगदी एका उपपत्तीला 1 तासिका लागली तरी पण चालेल, पण आपण सगळ्या डीप मध्ये अगदी बेसिक पासून सुरू करतोय. थॉर्नाडाईक हे कुठले तत्व ते होते, त्यांनी नक्की तीच उपपत्ती कशी मांडली, त्यांच्या उपपत्तीचं नाव काय, अगदी खूप वेळा जोड्या लावासाठी सुद्धा येते थॉर्नाडाईकची ही उपपत्ती. त्यानंतर बघा कुठली कोणाची आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न केले जात आहेत. पॅव्लोवने कुठली मांडली, कोहलर कोफकाची उपपत्ती कोणती, त्याचं नाव काय, अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न. हा एक टॉपिक IMP आहे, याच्यावरती पण खूप सारे प्रश्न आहेत आणि तसं खूप डीप मध्ये देखील मी उपपत्तींचा भाग तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर अध्ययनावरती पण परिणाम करणारे घटक आहेत आपल्याला शिकायचे. त्यानंतर अध्ययन संक्रमण घेऊया. अध्ययन संक्रमण आता हे पण मी कालच्या तासिकेत थोडंसं सांगितलं होतं, पण ॲक्च्युली खूप डीप मध्ये आपल्याला TET मध्ये विचारले जाते. बघा अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 3च प्रकारचं सांगितलंय, शून्य संक्रमण, धन संक्रमण आणि ऋण संक्रमण. परंतु अजून बरंचसं काही याच्यामध्ये आहे. अध्ययन संक्रमण होणे म्हणजे काय, संक्रमण म्हणजे एका परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या कौशल्य, म्हणजे बघा एक कौशल्य प्राप्त करताना जे ज्ञान आपण मिळवलं त्याचा दुसरा कौशल्य प्राप्त करत असताना मिळवलेल्या ज्ञानाचा कितपत उपयोग होतो, याला म्हणायचं संक्रमण. मी कालही एक उदाहरण दिलं होतं, ज्यावेळेस आपण सायकल चालवायचे कौशल्य शिकतो तेव्हा गाडी चालवणं सोपं जातं, ते होते धन संक्रमण, बरोबर. आणि 2 विरुद्ध टोकं असतील तर ते काय होतं, ऋण संक्रमण. आणि दोन्ही गोष्टींचा काहीच संबंध नसेल तर ते शून्य संक्रमण. उदाहरणार्थ मला स्वयंपाक बनवता येतो म्हणजे मला गाडी चालवता येईल, दोन्हींचा अगदी संबंध नाहीये तेव्हा ते शून्य संक्रमण. असे काही संक्रमणाचे प्रकार आहेत, तुम्हाला लिहून दिले जातील, वेगवेगळ्या उदाहरणांनी समजवले जातील. त्याचबरोबर याच्यावरती कुठला प्रश्न येईल याची देखील माहिती तुम्हाला सांगितली जाईल. त्यानंतर महत्त्वाची म्हणजे अध्यापनाची प्रतिमाने. अध्यापनाची प्रतिमाने याच्यावरती पण खूप सारा भर दिलाय. कुठलं प्रतिमान कोणी मांडले, ज्ञान प्रतिमान आहे ना, अग्रज संघटक प्रतिमान आहे, खूप सारी पृच्छा प्रतिमान आहे, त्याचा अर्थ काय, ते कशासाठी वापरलंय, हिंदीमध्ये त्याला अधिगम असं म्हटलं जाते ना, ते कशासाठी अप्रोच वापरले ते आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे. त्यांचं काय, आता अध्यापनाच्या प्रतिमानावरती प्रश्न काय आहे, तो अग्रज संघटक आहे, ते कोणी वापरलं सांगा. अशा पद्धतीनं ज्ञानावरती आधारित आहेत, उपयोजनाचे आधारित प्रतिमान आहेत, या प्रतिमांचं नाव आणि ते कोणी मांडले, इतक्या 2च गोष्टी फक्त या प्रतिमानांमध्ये जास्त करून लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या लिहूनही दिल्या जातील आणि समजवल्या देखील जातील. त्यानंतर पुढे जाऊन बालकांचा सर्वांगीण विकास. बघा पुढे जाऊन बालकांचा सर्वांगीण विकास. बऱ्याचदा आपण जर का सिलेबस जर का पाहिला तर मात्र अगदी थोडेच टॉपिक तुम्हाला दिसतील आणि जेव्हा तुम्ही डीप मध्ये अभ्यास कराल तेव्हा मात्र तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक ऍड झालेले आणि त्यानुसार मी थोडंसं विश्लेषण करून सगळे घटक बाजूला काढले. आता हे काय आहे बालकांचा सर्वांगीण विकास म्हणजे, सर्वांगीण म्हणजे त्यांचा शारीरिक विकास झाला पाहिजे, मानसिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे, भावनिक विकास झाला पाहिजे. मग हा सगळा विकास जेव्हा पूर्ण होतो तेव्हा आपण म्हणतो की बालकाचा सर्वांगीण विकास झाला. मग त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कुठल्या अवस्थेनुसार त्यांना कुठले उपक्रम राबवता येतील हे सांगणं म्हणजे बालकांचा सर्वांगीण विकास. उदाहरणार्थ मी काल एक उदाहरण दिलं, कुमारावस्थेतली जी मुलं असतात वयवर्ष 13 पासून पुढची, कुमारावस्थेचे पण 2 गट आहेत, पूर्व आणि उत्तर. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेनच, म्हणजे जी काही कुमारावस्थेतली त्यांना आपण वयात आलेली मुलं असं म्हणतो, नुकतीच किशोरावस्था पार करून पुढच्या अवस्थेत जाणारी, त्यांच्या शरीरामध्ये वेगळे वेगळे बदल होत असल्यामुळं ही मुलं फार गोंधळलेली असतात, मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या ती असंतुष्ट असतात किंवा त्यांच्यात होणाऱ्या बदलांबद्दल ते कोणाशीच बोलू शकत नाहीये. मग अशा मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवाल असे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. मग त्या उपक्रमांमध्ये पर्याय असतील तर त्यातून आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. बघा मग उदाहरणार्थ कसं आहे तर
वक्तृत्व स्पर्धा हे झालं कॉमन. त्यानंतर स्पर्धा परीक्षांचं महत्त्व पटवून देऊ शकतो, कारण या वयातली मुलं अनुकरणप्रिय असतात, त्याचबरोबर जिद्दी देखील असतात, काहीतरी करून दाखवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. मग आपण शिक्षक म्हणून त्यांना मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर त्यांचं समुपदेशन करणे. मग त्या समुपदेशन याच्यावरती पण प्रश्न टीईटीच्या परीक्षेला असतो. कुमारांचे समुपदेशन पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून तुम्ही कराल, आणि 4 पर्याय तुम्हाला दिले जातील. मग हे सर्वांगीण विकास टॉपिकमध्ये मी या सगळे तुमचे जे डाऊट्स असतील किंवा कुठल्या पार्टवरती भर दिलाय, कुठल्या प्रकारचा प्रश्न आहे, हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर अध्यापकाचं व्यक्तिमत्व हा सगळ्यात महत्त्वाचा भाग बघा. हा भाग बऱ्यापैकी मुलांना सुटतो, याच्यामध्ये तुमचे मार्क्स जाणार नाहीत शक्यतो. अध्यापकाचं व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी, पुन्हा त्याच्यावरती पण खूप प्रश्न आहेत. पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना यापासून तयार झाला. पर्सोना म्हणजे मुखवटा. हे जे काही आहे बेसिक अगदी आपल्याला ते पण करायचं आहे, कोणत्या भाषेतून आलाय शब्द वगैरे. आता अध्यापकाचं व्यक्तिमत्व काय आहे, तर विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात, म्हणून शिक्षकाने कसं असावं किंवा चांगलं वर्तन शिक्षकांचं कसं व्हावं याच्यामध्ये अध्यापकाचं व्यक्तिमत्व या भागामध्ये येतं. मग शिक्षकांची स्वतःची पर्सनॅलिटी, त्यांची वेशभूषा, केशभूषा हे तर भाग आलेच, त्याबरोबर शिक्षक बोलत असलेली भाषा असेल, हा पण भाग अध्यापकाच्या व्यक्तिमत्वामध्ये जरूर येतो. शिक्षकाची वाणी शुद्ध असावी असं सांगितलं जातं. मग या पद्धतीने आपल्याला शिक्षकाचे व्यक्तिमत्व पण गरजेचं. त्याचबरोबर त्यांच्याकडे नेतृत्व गुण असावा, शिक्षक मार्गदर्शक असावा, अशा पद्धतीचे काही. त्याचबरोबर शिक्षक कसे असावे, तर त्यांच्याकडे असणारं जे ज्ञान आहे ते अद्ययावत त्यांनी ठेवावं, आणि आपलं ज्ञान अद्ययावत राहण्यासाठीच तर ही टीईटीची एक्झाम आलेली आहे, हे आपण जाणतोच. मग याच्यावरती पण खूप सारे प्रश्न आपल्याला व्यक्तिमत्व अध्यापकाचं कसं असावं याच्यावरती प्रश्न येतात. आता बघा, बरेच वेळा उपयोजनात्मक प्रश्न येतो. तो कसा, तर एखादी परिस्थिती शिक्षकांसमोर ठेवली जाते, या परिस्थितीत तुम्ही काय कराल. समजा आपल्या शाळेमध्ये 2 विद्यार्थ्यांचे आपापसात वाद सुरू आहे, तर त्या परिस्थितीत तुम्ही काय कराल, तुम्ही कोणता निर्णय घ्याल, अशा प्रकारचे काही प्रश्न असतात. त्या प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये होतोय, आणि त्यावेळी मी जरूर सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक आहे की जरी मानसशास्त्राचा आपल्या खूप दिवसाचा अभ्यासक्रमामध्ये गॅप पडला असला तरी पण आपण हे करू शकतोय. आपल्याला एक प्रयत्न जरूर करायचा आहे. प्रयत्न करताना चुका जरूर चालेल. बघा मी काय सांगितलं, प्रयत्न करताना चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला चुकायचं नाहीये. जरूर एकदा आपल्याला हे ट्राय करायचं आहे, आणि अगदी सोप्या पद्धतीनं जसं एखादी कथा, एखादी गोष्ट, एखाद्या पिक्चरची स्टोरी आपल्या लक्षात राहते ना, तसं अख्खा मानसशास्त्र तुमच्या लक्षात जरूर राहील, आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार देखील आहे आपल्या सोप्या भाषेमध्ये. एक मात्र आहे, हार्डवर्क गरजेचं आहे, आणि आपल्याला कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे की मी मानसशास्त्राचे आउट ऑफ मार्क्स मिळवणार आहे. दररोजच्या लेक्चरमध्ये दररोजच आपल्याला इथं आपल्या मानसच्या नोटबुकमध्ये 30 आउट ऑफ 30 हे नोट डाऊन करून ठेवायचे. हे ध्येय तुम्हाला सतत प्रेरणा देणार आहे की बघितलं की नंबर, मला 30 पैकी 30 नंबर आणायचेच आहेत काहीही झालं तरी, आणि त्यामुळे आपली चालना देखील वाढणार आहे. मग हे मानसशास्त्र शिकतोय ना, याच्यामध्ये आहेच बघा, बुद्धिमत्ता काय आहे, बुद्धिमत्तेचे वेगवेगळे घटक आहेत तुम्हाला अभ्यासायचे, त्याचा शोध कुणी लावला, बुद्धिमत्तेचे घटक आहेत, किंवा बुद्धिमत्ताचं जे मापन केलं जाते बुद्धिगुणांक असं म्हटलं है ना, अल्फ्रेड बिने यांनी त्या बुद्धिगुणांकाची सुरुवात केली होती. पण टर्मन या शास्त्रज्ञांनी पुढे जाऊन त्याचं वर्गीकरण केले. तुम्हाला माहित असेल बघा, 140च्या पुढचे विद्यार्थी अलौकिक बुद्धिमत्तेमध्ये येत आहेत, 130 ते 139चे कुठल्या बुद्धिमत्तेत, त्याच्यावरती हमखास प्रश्न असतो. आणि आज मी तुम्हाला त्याची ट्रिक पण सांगेन की तो मोठा चार्ट कसा लक्षात ठेवायचा, बरोबर. मग आपली जी बुद्धिमत्तेची जी क्षमता आहे, किंवा आपली जर बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर त्याला एक टार्गेट द्या. 30 आउट ऑफ 30 दिले दररोजच्या पेजवरती किंवा नोटबुकच्या पहिल्या पेजवरती लिहून ठेवणे, आणि जर का त्या दिशेने प्रयत्न केला तर आपण सगळेजण मिळून मानसचे जरूर 30 पैकी 30 घेऊन येऊ. चला मग विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, हार्ड वर्क अँड कॉन्फिडन्स आर दी बेस्ट मेडिसिन टू किल द डिसीज लाईक फेल्युअर. बरोबर ना, बघा, हार्ड वर्क अँड कॉन्फिडन्स आर दी बेस्ट मेडिसिन टू किल द डिसीज लाईक फेल्युअर. मग हे जे फेल्युअर सारखे शब्द येतात ना, असले आजार मुळापासून घालवण्यासाठी हार्डवर्क पाहिजे
आणि दुसरा कॉन्फिडन्स पाहिजे. चला मग तितक्याच कॉन्फिडन्सने पुढे जाऊयात आपण. हे जसं मी मानसशास्त्राचं सांगितलं तसंच याला जोडून एक मानसशास्त्राबरोबर अध्यापनशास्त्र नावाचा एक घटक येतोय. जसा मानसशास्त्र आहे ना, आपण जेव्हा सिलेबस पाहतो बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, बरं ह्याचं स्क्रीनशॉट वगैरे घेत आहे का? आवश्यकता असेल तर जरूर घ्या. त्यानंतर मी लगेच तुम्हाला अध्यापनशास्त्राचं सांगणार आहे. या दोन टॉपिकवरती आपल्याला बघा काय काय करायचं आहे, हायलाइट ठेवा. अध्यापन उपपत्ती, अध्ययन उत्पत्ती, वाढ आणि विकास. हा चला जायचं का पुढं? आता पुढे जाऊन मी तुम्हाला अध्यापनशास्त्राचं थोडक्यात सांगणार आहे. त्याचा सिलेबस जरा फास्ट कव्हर होईल आपला अध्यापनशास्त्रवाला, कारण बऱ्यापैकी अध्यापनाच्या पद्धती वगैरे आपल्याला माहीत असतात. अभ्यासक्रम काय आहे, पाठ्यक्रम काय आहे, मूल्यमापन काय आहे, मूल्यमापनाची साधनं, तंत्र, याच्यावरती पण प्रश्न येतात आपल्याला. थोडक्यात जसा डीएड बीएडचा सिलेबस होता ना त्या पद्धतीने. बघा मी इथं पुढे नोट डाऊन करून ठेवते. अध्यापनशास्त्र म्हणजे मराठीत आपल्या दुसऱ्या लँग्वेजमध्ये म्हणायचं झालं तर शिक्षणशास्त्र. अध्यापन म्हणजे शिकवणे, शिकवण्याचं शास्त्र. मग याच्यामध्ये महत्त्वाचा भर असतो अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमावर. बघा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमावर याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. अभ्यासक्रमाच्या काही मानसतज्ञांनी किंवा लिहिलेल्या काही व्याख्या आहेत. मग त्या व्याख्या कुठली व्याख्या सांगितली हे अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचं. कुठल्या व्यक्तीसाठी कुठल्या पद्धतीचा अभ्यासक्रम दिला जातो हे देखील सांगणं महत्त्वाचं. त्यानंतर पाठ्यक्रम, त्या पाठ्यक्रमाचे निकष काय ठरलेले असतात हे पण पुढचा पार्ट आहे, तो पण महत्त्वाचा आहे. पुढं अभ्यासक्रम विकसनाची प्रतिमानं आहेत. जे पेपर 2 देत आहेत ना त्यांच्यासाठी हा पॉइंट खूप महत्त्वाचा. अभ्यासक्रम विकसनाची प्रतिमाने. बघा एक अभ्यासक्रम विकसित करताना एक क्रायटेरिया ठरलेला असतो, त्याच्याशी रिलेटेड अभ्यासक्रम विकसनाची प्रतिमाने हा पॉइंट आहे. पेपर 2 देणार आहे ना याच्यावरती जरा जास्त प्रश्न आहेत. त्यानंतर अभ्यासक्रम पाठ्यक्रम निर्मिती कशी झाली ते देखील आहे. बघा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची निर्मिती कोणत्या पद्धतीने होते याच्यावरती पण आहे. थोडक्यात आहे हा पॉइंट. अभ्यासक्रम पाठ्यक्रमाची निर्मिती याच्यावरती पण प्रश्न आहेत. त्यानंतर पुढे चला अजून अध्यापनशास्त्रात काय आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अध्यापनाची प्रतिमान आहे. आता डबल लिहित नाही, ऑलरेडी झालंय ते. पुढे जाऊन मूल्यमापन प्रक्रिया आहे. मूल्यमापन म्हणजे काय, त्यांच्या व्याख्या आहेत, कोणत्या पद्धतीने केले जाते, मूल्यमापनाची साधनं व तंत्र कोणती, मूल्यमापनाची साधने व तंत्रे कोणती हे पण विचारले जाते आपल्याला. जसं की आपण बघितले ना प्रश्नावलीचं करतोय, समजा पदनिश्चय श्रेणी आहे, पडताळ सूची आहे, त्याच्यावरती पण प्रश्न आपल्याला विचारले जातात. मूल्यमापनाची प्रतिमानं सुद्धा दिलेली आहेत. मूल्यमापन प्रतिमाने त्या टॉपिकमध्ये सगळ्या शब्दांचे व्यवस्थित आपल्या भाषेतले अर्थ सांगणार आहे मी, आणि कुठली प्रतिमाने आहे, कोणी लिहिलं आहे ते देखील सांगणार आहे. त्यानंतर पुढे बघा अजून याच्यामध्ये कृती संशोधनावरती पण थोडेसे प्रश्न असतात, अगदीच क्वचित, म्हणजे 1-2 क्वेश्चन पेपरमध्ये ते बघायला मिळालं म्हणून याला ॲड केले. अगदी थोडक्यात हा कृती संशोधनचा पण पॉईंट मी तुम्हाला आपलं लेक्चर शिकवत असताना त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, कारण काही क्वेश्चन पेपरमध्ये हे मला बघायला मिळालं. कृती संशोधनावरती एखाद दुसरा क्वेश्चन आलाय जे की ॲक्शन रिसर्च होता आपल्याला डीएड आणि बीएडमध्ये होतं, त्याच्याशी रिलेटेड 1-2 प्रश्न आलेले लक्षात आले म्हणून आपण ॲड केले याला. त्यानंतर आपण घेणारे नवोपक्रम, दुसरा आले नवोपक्रम. जे काही शाळेमध्ये आपण नवीन उपक्रम राबवू शकतो त्याच्याशी रिलेटेड आहे. थोडक्यात हा पण पॉईंट संपणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षण विषयक शासकीय योजना. आता तर नवीन आराखडा आलाय ना, शिक्षण विषयक अनेक बदल झालेत. शिक्षण विषयक शासकीय योजना, त्यामुळं याच्यावरती जरूर प्रश्न येईल. शिक्षण विषयक शासकीय योजना, शिक्षणासाठी शासनाने कुठल्या योजना केल्यात. उदाहरणार्थ मुलींसाठी काही योजना आहेत, अहिल्या
देवी होळकर मोफत बस पास असेल किंवा उपस्थिती भत्ता जो मिळतो, जसं आपलं डीएड बीएड मध्ये ते भारतीय समाज या टॉपिक मध्ये येत होतं, पण आता हे अध्यापनशास्त्र जे येते ना टीईटीच्या परीक्षेला, त्यात बऱ्याचदा या योजना दिसून येत आहेत. मध्यान्ह भोजन योजना असेल, मध्यान्ह आहार असेल, त्यानंतर कडूफळा मोहीम असेल, सर्व शिक्षा अभियान असेल, असे बरेचसे प्रश्न या शासकीय योजनेमध्ये शासकीय योजनेशी रिलेटेड आहेत. आता अजून बराचसा बदल झालेला आहे, नव्या नव्या योजना आलेत आणि त्या संदर्भातच आता जरूर प्रश्न परीक्षेला येतील, कारण ते थोडंसं करंट अफेअर्स मध्ये सुद्धा मोडते. त्यामुळे पण आपल्याला त्यांच्या नवीन योजना ज्या आता आल्या ना त्याचा पण जरूर अभ्यास आपल्याला करायचा आहे. जरी हा भारतीय समाजमधला पॉईंट वाटत असला तरी पण याचा समावेश काही क्वेश्चन पेपरमध्ये झालेला आहे. बघा, मग हा हे अध्यापनशास्त्राचा अभ्यासक्रम घेताय काय स्क्रीनशॉट, ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या, जे माझ्याबरोबर नोट डाऊन करतात त्यांनी ठीक आहे. पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे या क्रमाने तुम्हाला अभ्यास करता येईल आणि आपला अभ्यास पण परिपूर्ण होईल. होते का बघा. शिक्षक होणं हे तुम्हा सर्वांचं स्वप्न आहे आणि तेच तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत टीईटी ऑनलाईन बॅच 2021 आणि सगळ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी असणाऱ्या विषयांची अशाच पद्धतीनं अगदी डीप मध्ये आम्ही तयारी करून घेणार आहोत. अगदी जिथं एक्झाम आहे, आता 10 ऑक्टोबरची डेट सांगितली जाते, काही वेळा असं सांगितलं जाते की कदाचित पुढे जाण्याची शक्यता आहे, कारण त्या दिवशी यूपीएससीची पण एक्झाम आहे असं पण सांगितलं जाते. जास्तीत जास्त एक आठवडाभर फक्त पोस्टपोन होईल, परंतु अगदी पेपरच्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जितका काही सिलेबस आपल्याला असतो सगळं अगदी शांतपणे आणि डीप मध्ये शिकवून देखील आम्ही पूर्ण करणार आहोत. मग आता वाट कसली बघताय, आजच आपलं ऍडमिशन निश्चित करा. चला, मग आणखी थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या बॅचचं नक्की वैशिष्ट्य काय आहे. जसं अंकगणित पण विषय माझ्याकडे आहे, तुम्हाला गणिताबद्दलच्या शॉर्ट ट्रिक्स सांगून मी तुमचा अभ्यास पूर्ण करून घेणार आहे. अगदी सगळे टॉपिक आपण घेणार आहोत. जे विद्यार्थी गणित विज्ञानाची टीईटी देत आहेत पेपर नंबर 2, त्यांच्यामध्ये गणिताचा भाग खूप असतो, ते वेळेत पूर्ण होणं पण तितकंच गरजेचं, कारण मानसला वेळ द्यायचा आणि गणिताला, त्यामुळे ते कसं वेळेचं मॅनेजमेंट करता येईल हे पण आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. त्याचबरोबर विज्ञान, त्याचबरोबर मराठी असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी विषय, पर्यावरण अभ्यासाचा विषय असेल, सगळ्याच विषयांसाठी तज्ज्ञ आणि अनेकदा टीईटी पास झालेले, टेटचा चांगला स्कोअर असणारे शिक्षक आमच्या टीममध्ये आहेत आणि ते तुम्हाला जरूर अशाच पद्धतीने चांगला गायडन्स करणार आहेत. आता उदाहरणार्थ बघा, आपण जेव्हा मानसशास्त्राचा अभ्यास करतो, काही गोष्टींसाठी गणितासारख्या प्रत्येक वाक्याला ट्रिक तर वापरता येणार नाहीतच आहे, परंतु काही गोष्टी लक्षात ठेवायला सोप्या आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे. उदाहरणार्थ सांगते, जसं की मानसशास्त्रामध्ये काही आजार सांगितले जात आहेत किंवा बालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये असणारे दोष सांगितले जात आहेत आणि सारखंच परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न असतो. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये वाचन दोष आहे तर त्याला टिंब हा आजार आहे, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. थोडक्यात मी तुम्हाला सांगते, लक्षात ते कसं ठेवायचं ते पण सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, पहिला दिलाय डिस्लेक्सिया. बघा, पहिला जो आजार आहे ना तो डिस्लेक्सिया. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये वाचन दोष असतो, म्हणजे जी विद्यार्थी किंवा ज्या बालकांना वाचन दोष आहे त्यांना डिस्लेक्सिया आहे असं म्हटलं जाते. बघा, वाचन दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांना डिस्लेक्सिया हा दोष आजार आहे असं म्हटलं जातं. वाचन दोष म्हणजे थोडक्यात त्यांना अक्षर, उदाहरणार्थ बघा, आता बी आणि डी मधला फरक बऱ्याचदा समजत नाही, अशा पद्धतीनं. उदाहरणार्थ समजा लक्ष असं हे नाव असेल तर मुलाला वाचायला लावलं तर यू म्हणजे पहिला उकार असं शिकवलं जातं, त्यामुळे तो लुक्स असं म्हणू शकतो, बरोबर. मग हा जो दोष त्यांच्यामध्ये येतोय, बी किंवा डी मधला फरक न कळणे, अशा पद्धतीनं ते झाले त्यांच्या वाचनामध्ये असलेले दोष. त्याच्यावरती उपाय देखील आहे, पण त्याला काय म्हणतात, डिस्लेक्सिया. परीक्षेला प्रश्न येतो, वाचन दोष असेल तर टिंब हा आजार त्यांना आहे, तर डिस्लेक्सिया असं म्हटलं जाते. पुढं आणखी दिले डिसग्राफिया दिलाय. डिसग्राफिया म्हणजे काय तर लेखन दोष असतो. बघा, डिसग्राफिया थोडक्यात मी सांगणार आहे, हे लक्षात ठेवायचं कसं. डिसग्राफिया म्हणजे त्यांच्यामध्ये लेखन दोष, लिहित असताना त्यांच्यामध्ये लेखनामध्ये काही चुका होत आहेत. कोणामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये. लेखन दोष असेल तर त्याला म्हणायचं डिसग्राफिया आहे. डिस्कॅल्कुलिया, बघा
कॅल्क्युलस म्हणजे गणित नाही. हा, डिसकॅल्क्युलिया. डिसकॅल्क्युलिया हा गणित विषयक आहे. गणिती आकडेमोड करत असताना गणित विषयक आहे. गणिती आकडेमोड करत असताना येणारे दोष डिसकॅल्क्युलिया अशा पद्धतीने. पुढं अफेक्झा नावाचा आहे बघा, कुठला? अफेक्झा. पुढे येतोय अफेक्झा. आता हा अफेक्झा काय आहे तर भाषा, बोलण्याची जी भाषा आहे, अडखळत बोलणे किंवा शब्दाचा चुकीचा उच्चार करणे, याला अफेक्झा असा दोष असते असं म्हटले जाते. भाषा दोष ज्या मुलांमध्ये आहे त्याच्यासाठी अफेक्झा. पुन्हा डिस्थीमिया. आणि हा प्रश्न एक तर नक्कीच आहे बरं का याच्यावरती, पैकी कुठलाही येईल किंवा जोड्या लावांना सुद्धा येऊ शकतोय. डिस्थीमिया. आता उदाहरणार्थ मी हा प्रश्न पाहिलाय आधीच्या टीईटीच्या एका क्वेश्चन पेपरमध्ये. लेखन दोष असेल तर पुढीलपैकी कोणता आजार आहे, आणि डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिसकॅल्क्युलिया, अफेक्झा किंवा डिस्थीमिया असं कन्फ्यूज करणारे प्रश्न पर्याय तुम्हाला येतील. म्हणजे तणाव असणे, ज्याला खूप ट्रेस आहे, तणाव आहे ना, त्याच्यामध्ये डिस्थीमिया आहे असं ओळखायचं. आणि डिस्मॉर्फिया एक आहे. पुढचा दिलाय डिस्मॉर्फिया. याच्यामध्ये कुठला आहे तर भ्रम होतो त्यांना. एखादी वस्तू जर का असेल तर त्यांना सतत त्याचा भास किंवा भ्रम होत असतो. जर का भ्रम होत असेल तर डिस्मॉर्फिया हा दोष असतो. असे काही दोष आपल्याला आहेत. लेखन दोषचा प्रश्न मी टीईटीच्या क्वेश्चन पेपरमध्ये जरूर पाहिलाय बघा. वाचन दोष असला डिस्लेक्सिया, लेखन असला डिस्ग्राफिया, गणिती क्रिया जमत नसतील डिसकॅल्क्युलिया. याचा अर्थ एखादं उदाहरण चुकलं म्हणजे मला डिसकॅल्क्युलिया नो, म्हणजे सतत जर का मुलांमध्ये हे दोष आढळले तर तो भाग आहे. भाषा असेल तर अफेक्झा असा आहे, डिस्थीमिया तणाव, डिस्मॉर्फियासाठी भ्रम असा शब्द. आता हे लक्षात कसं ठेवायचं, एक छोटंसं वाक्य मी तयार केलंय याच्यावरती, आणि त्याच्यावरून हे आजार आणि कोणत्या संदर्भातले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा वाक्य काय? लेकर वादा गल कर गए फिर भी थमा नहीं तणाव मोरा भैया. काय सांगितले बघा? लेकर वादा. मी कोणत्या पद्धतीने हे लक्षात ठेवायचे ते पण सांगणार आहे बघा. थोडंसं हायलाइट मोठं लिहिते. लेकर वादा गल कर गए, लेकर वादा गल कर गए, फिर भी थमा नहीं तनाव, फिर भी थमा नहीं तनाव. बघा सर्वांना क्लिअर दिसतंय का? लेकर वादा गल कर गए फिर भी थमा नहीं तनाव. पुढे सांगितलंय काय बघा? तनाव मोरा भैया. ओके, लक्षात कसं ठेवायचंय बघा. लेकर वादा गल कर गए फिर भी थमा नहीं तनाव मोरा भैया. जर का असे दोष आले तर पटकन वाक्य आठवायचं. हे कसं लक्षात राहणार आहे? लेकर वादा आहे ना, लेक्सिया इथं ले दिसतंय का बघा बरं. डिस्लेक्सिया, लेकर वादा म्हणजे डिस्लेक्सियाचं कुठलं आहे? वाचन दोष आहे ना, ले वा. डिस तर सगळीकडेच लावणार आहे. लेक्सिया ले वा है ना, लेकर वादा. डिस्लेक्सिया वाचन दोष, लेकर वादा. डिस्लेक्सिया वाचन दोष झालं, लेकर वादा. पुढे गल कर गए, गल ग्राफिया आणि लेखन, ग आणि ल ग्राफिया लेखन. लेकर वादा डिस्लेक्सिया वाचन, ग्राफिया लेखन. पुढे कर गए है ना, डिसकॅल्क्युलिया गणित, कॅल्क्युलिया आणि गणित क आणि ग चा, कॅल्क्युलिया गणित. फिर से बघा, लेकर वादा म्हणजे डिस्लेक्सिया वाचन, गल कर गए ग म्हणजे काय सांगितलंय बघा? ग्राफियाचं लेखन, कर गए कॅल्क्युलसचं गणित. पुढं फिर भी अफेक्झा बघा, अफेक्झा आहे का? अफेक्झाचं भ म्हणजे भाषा, अफेक्झा भाषा. फिर भी थमा नहीं तनाव, थमा डिस्थीमिया, म आहे का? थम आहे का? त्यामुळे थमा नाही तणाव. डिस्थीमिया मध्ये तणाव आहे. आणि मोराभयामध्ये मो म्हणजे काय? डिस्मॉर्फिया आणि त्याचा कुठला आहे? भ्रम आहे का?
डिस्मॉर्फियाचा भ्रम आहे। मग या पद्धतीने आपण हे दोष शॉर्ट ट्रिकने लक्षात ठेवू शकतो। लेकर वादा गल कर गए फिर भी थमा नहीं तनाव मोरा भैया। लेकर म्हणजे डिस्लेक्सिया वाचन, गल ग्राफिया लेखन, कर गए म्हणजे कॅल्क्युलसचं गणित, पुढं अफेक्झा फिर भी, अफेक्झाला भाषा, आणि थमा नाही तणाव म्हणतोय। थमने आणि थम असा शब्द येतो इथे तणाव। मोरा भैया म्हणजे काय, मॉर्फोलॉजी डिस्मॉर्फियाचा कुठला आलाय, भ्रम आलाय। अशा पद्धतीनं अनेक गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। आता वेळेअभावी पुढचा पॉइंट घेत नाहीये। उद्याच्या तासिकेमध्ये आपण हे जे सांगितलं जाते की बुद्धिमत्ता अलौकिक कुठली 140 पेक्षा जास्त गुणांक असेल तर ती अलौकिक बुद्धिमत्ता असते। 120 ते 129 ची कुशाग्र असते, तर 20 ते 39 चा जड बुद्धी असतो, निर्बुद्ध 20 पेक्षा कमी, त्यानंतर सामान्य 90 ते 109 चा सामान्य बुद्धी। मग हे सांगण्यासाठी पण एक छोटंसं वाक्य मी तयार केलंय। आलोक असा कुशलतेने शीघ्र सामान उचलून अतिअल्प बुद्धीने मंद प्रकाशात जड पावलाने निघाला। मग हे काय वाक्य आहे आणि त्याचं डिटेल्स मी उद्याच्या तासिकेमध्ये तुम्हाला जरूर सांगेन। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा तास कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका, कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता। टीईटीचा अभ्यास करता करता आपला कधी टेटचा सुद्धा अभ्यास होईल हे तुम्हालाही कळणार नाही। म्हणून तर बघा, सीढ़ियों की जरूरत उन्हीं को होती है, सीढ़ियों की जरूरत उन्हीं को होती है जिनको सिर्फ छत पर जाना है। हमें हमारी मंजिल तो आसमान है, हमें हमारा रास्ता खुद बनाना है। चला मग आजच तुमचं ऍडमिशन फायनल करून घ्या आणि लवकरच भेटूया मग पुढच्या ट्रिकसह आणि डिटेल अभ्यासक्रमासह। तोपर्यंत धन्यवाद।